श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, स्वामी कृपा सदैव राहो. अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव चॅनल यामध्ये आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. स्वामींच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. तुम्हीही बोला माझ्यासोबत. स्वामी भक्त आई वडिलांनो, जर तुमचा मुलगा अभ्यास करत नसेल, पुस्तक उघडत नसेल आणि फक्त मोबाईलमध्ये वेळ घालवत असेल तर हा व्हिडिओ स्किप करू नका. कारण आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ यांचा असा उपाय सांगणार आहे जो अनेक घरांमध्ये चमत्कार घडून गेला आहे. हो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय करताना एक छोटी चूक केली तर परिणाम दिसणार नाही. म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी ती महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे. आता आपण उपाय पाहूया. गुरुवारी या उपायाची सुरुवात करा. गुरुवारी सकाळी घर साफ करून देवघरात स्वामींचा फोटो ठेवा. मुलाच्या हाताने एक छोटी सेवा. मुलाला जबरदस्ती न करता प्रेमाने सांगा, फक्त एक अगरबत्ती लाव आणि स्वामींना नमस्कार कर. हा मंत्र 11 वेळा म्हणा. ओम श्री स्वामी समर्थ, ओम श्री स्वामी समर्थ. 11 वेळा पालक आणि मुलगा दोघांनी मिळून म्हटले तर उत्तमच. अभ्यासाच्या टेबलवर ही एक गोष्ट ठेवा. स्वामींचा छोटासा फोटो किंवा नामजपाची छोटी चिठ्ठी किंवा छोटी मूर्ती असेल तरी चालेल. 7 दिवस नियम पाळा. रागवू नका, नकारात्मक शब्द वापरू नका. दररोज मुलाच्या डोक्यावर हात ठेवून स्वामींचे नाव घ्या. स्वामी भक्त आईवडिलांनी कधीकधी मुलगा अभ्यास करत नाही म्हणजे तो हट्टी आहे असं नसते. त्याच्या मनात भीती असते, ताण असतो किंवा आत्मविश्वास कमी असतो. स्वामींच्या नावात शक्ती आहे, पण त्याहून मोठी शक्ती आहे आईवडिलांच्या आशीर्वादात. 7 दिवस हा उपाय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा, जय श्री स्वामी समर्थ. आई वडिलांनो, मुलगा अभ्यास करत नाही म्हणून फक्त त्याला दोष देऊ नका, त्याचा रागराग करू नका. कधीकधी देव आधी पालकांची परीक्षा घेतो आणि मग मुलाच्या आयुष्यात बदल घडवतो. आजपासून 7 दिवस हा उपाय करून बघा आणि 7व्या दिवशी इथेच या व्हिडिओखाली कमेंट करा, जय स्वामी समर्थ. बदल दिसायला लागला अशी कमेंट करा. जर हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी वाटला असेल तर अजून एक जबरदस्त उपाय पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मुलगा हट्टीपणा सोडण्यासाठी स्वामींची खास सेवा. तो व्हिडिओ चुकवू नका. जय श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.